माझी जुनी ॲक्टिवा स्कूटर विकायची होती. तिने मला चांगली सेवा दिली होती, पण आता नवीन घेण्याची वेळ आली होती. मी विक्रीसाठी जाहिरात दिली. बरेच लोक फोन करू लागले. काही ना कमीत कमी दरात लवकर घ्यायची होती, तर काही लोक खूपच बार्गेनिंग करत होते. मी धीराने वाट पाहत होते. मला माहित होते की माझी स्कूटर चांगल्या स्थितीत आहे. योग्य व्यक्ती मिळेल. एके दिवशी एका फोनने मला आश्चर्यचकित केले. एक आजी, तिच्या आवाजात आशा होती. मी तुमची ॲक्टिवाची जाहिरात पाहिली. ती अजूनही उपलब्ध आहे का? तिने विचारले. हो आहे, मी उत्तर दिले. ती म्हणाली, माझ्या नातवाला त्याची नवीन नोकरीसाठी गरज आहे. तो खूप दूर जातो. स्कूटरमुळे त्याचे जीवन खूप सोपे होईल. तिच्या शब्दांनी माझे मन जिंकले. तिचा नातू मेहनती तरुण वाटत होता. मी त्याच्या कामाबद्दल विचारले. तिने अभिमानाने सांगितले, तो एका खेड्यातील शाळेत गरीब मुलांना शिकवतो. आमच्या घरापासून ते खूप दूर आहे. मी थक चालो. हा तरुण खरोखरच फरक घडवत होता. मी तिच्या ऑफरबद्दल विचारले. तुम्ही किती पैसे देऊ शकता? मी हलुवारपणे विचारले. थोडा वेळ शांतता होती. मग तिने संकोचाने सांगितले, मी तुम्ही मागितलेल्या किमतीच्या निम्मेचे पैसे देऊ शकते. माझे डोके चालू लागले. माझ्याकडे चांगल्या ऑफर्स होत्या, पण तिच्या आवाजातील काहीतरी गोष्टीने मला थांबवले. मी एक निर्णय घेतला. आता पैशांचा प्रश्न ना. मी तिला सांगितले, मी तुम्हाला निम्म्या किमतीत ॲक्टिवा देईन. ती खूप आनंदित झाली. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी भेटण्याचे ठरवले. तिचा नातूही येणार होता. मला त्याला भेटण्याची उत्सुकता होती. दुसऱ्या दिवशी ते आले. तो तरुण अगदी त्याच्या आजीने वर्णन केल्याप्रमाणेच होता. नम्र, आदरयुक्त आणि दयाळू. त्याने मला खूप धन्यवाद दिले. त्याने सांगितले की त्याला गावात प्रवास करणे किती कठीण होते. ही स्कूटर त्याचे जीवन बदलणार होती. त्यांचा आनंद पाहून माझे मन आनंदाने भरून आले. मला जाणवले की कधीही सर्वात मोठे समाधान अनपेक्षित ठिकाणाहून येते. माझी स्कूटर कमी किमतीत विकणे हा एक छोटासा त्याग होता. त्यामुळे एका पात्र कुटुंबाला खूप आनंद मिळाला. त्या दिवशी मला आनंदाचा खरा अर्थ समजला. तो नफा आणि सौदेबाजीबद्दल न पाहता, तो दया, सहानुभूती आणि कोणाच्या तरी जीवनात फरक घडवण्याबद्दल होता.